ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एका माणसाने एक खोटी बनावट 500 रुपयाची नोट बनवलेली होती आणि ती त्याने एका विक्रेत्याला दिली. विक्रेत्याने एका व्यापाराला दिली. शेवटी ती एका सोनाऱ्याकडे गेली. अशी ही बनावट नोट एकाकडून दुसऱ्याकडे गेली. शेवटी जेव्हा ती बँकेमध्ये तो सोनार देणार होता तेव्हा त्या बँकेच्या कर्मचाऱ्याने त्याला सांगितलं की ही नोट आहे, बनावट आहे, खोटी नोट आहे, ही चालणार नाही, ही जप्त केली जाईल. जोपर्यंत ती नोट बँकेत गेली नाही तोपर्यंत तिचा फायदा काही लोकांना झाला, कारण ती त्यांच्या हातात पडली. परंतु शेवटी जेव्हा ती बँकेत आली तेव्हा तिचा असली कलर म्हणजे तिची खरी व्हॅल्यू त्यांना समजली की ही काही कामाची नाही, ही खोटी आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो त्याचा स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश होणार नाही, तर जो कोणी माझे वचन ऐकतो त्याप्रमाणे आचरण करतो त्याचाच स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश होणार आहे. आपण सुद्धा त्या बनावटी नोटीप्रमाणे जर बनावट आणि खोटं जीवन जगलो तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. बनावट खोटं जीवन, वाईट जीवन ह्या जगामध्ये जगत असताना आपण काही लोकांना फसवू शकतो, त्याचा फायदा आपल्याला होईल, परंतु शेवटी वाईटाचा अंत होतोच, सत्याचा विजय होतो, वाईटाचा पर्दाफाश होतो. आपण जेव्हा बँकेत येतो, आपल्या जीवनाच्या बँकेत येतो, म्हणजेच परमेश्वराजवळ येतो, तेव्हा परमेश्वर आपला यथायोग्य न्याय करणार आहे. आजची उपासना आपल्याला सांगत आहे की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे, तो आपला यथायोग्य न्याय करणार आहे. आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण ऐकतो की काही लोक यरुशलेम मंदिराकडे पाहत होते, ते त्याची प्रशंसा करत होते, स्तुती करत होते, कारण यहुदी लोकांसाठी यरुशलेम मंदिर हे त्यांच्या अभिमानाचं प्रतीक होतं. आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, हे जे मंदिर तुम्ही पाहत आहात, एक दिवस असा येणार आहे चिरावर चिरा उभा राहणार नाही, म्हणजे हे मंदिर उद्ध्वस्त होणार आहे. तसं जर आपण इतिहास पाहिला तर आपल्याला समजून येते, सॉलोमन राजाने जेव्हा हे मंदिर बांधलं त्यानंतर प्रभू येशूच्या जन्मापर्यंत 3 वेळेला हे उद्ध्वस्त झालेलं होतं. आता प्रभू येशू ख्रिस्ताने भाकीत केल्यानंतर त्यांच्या मरणानंतर 70 वर्षांनी रोमी साम्राज्याने हे मंदिर उद्ध्वस्त केलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की ह्या जगाच्या गोष्टीमध्ये अभिमान बाळगू नका, या जगाच्या गोष्टीमध्ये गौरव करू नका, कारण या जगाच्या प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट आहे, सर्व गोष्टीचा अंत होणार आहे. म्हणून आपलं लक्ष स्वर्गाकडे असलं पाहिजे, आपलं लक्ष ख्रिस्ताकडे असलं पाहिजे. हे सर्व आपल्याला माहिती आहे, तरी आपलं लक्ष ह्या जगाच्या गोष्टीकडे, जगी गोष्टीकडे आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गार्डनर सी टेलर सांगत आहेत की अमेरिकेचे पुष्कळ कुटुंब हे त्यांचा संपूर्ण पैसा, संपूर्ण वेळ हा शारीरिक तंदुरुस्ती राहण्यासाठी खर्च करत आहेत. त्यांचे इंटरेस्ट शरीरामध्ये तंदुरुस्ती कशी यावी ह्यामध्ये आहे, परंतु आध्यात्मिक तंदुरुस्त राहण्यासाठी ते काहीच करत नाही, त्यांचा इंटरेस्ट नाही. ते पुढेही सांगतात की हे आश्चर्यकारक गोष्ट आहे की आई वडील आपल्या मुलांच्या शारीरिक आहारासाठी फार लक्ष देतात, फार काळजी घेतात, मुलांची शारीरिक वाढ व्हावी ह्याकडे ते लक्ष देतात, परंतु त्यांची नैतिक आणि आध्यात्मिक वाढ व्हावी ह्याकडे ते लक्ष देत नाही. ब्रेड फॉर द बॉडी, नो फूड फॉर द सोल, म्हणजेच शरीरासाठी आहार परंतु आत्म्यासाठी, आध्यात्मिक जीवनासाठी आहार नाही. असा व्यक्ती कधीही आपल्या जीवनामध्ये आनंदी असू शकत नाही, अशी व्यक्ती कधीही आपल्या जीवनामध्ये तंदुरुस्त निरोगी राहू शकत नाही, कारण आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य हे ख्रिस्तात मिळत असते. आपल्या सर्वांचा आनंद हा ख्रिस्तात आहे. संत योहान प्रेषित हे आपल्याला सांगत आहेत की आपला ख्रिस्तावरील विश्वास हाच खरा आपला आनंद आहे, आपल्या आनंदाचं कारण आहे. आणि हा आनंद आपल्याकडून कोणीही राहून घेणार नाही, कोणीही काढून घेणार नाही, कारण ख्रिस्ताने आपल्याला आनंद दिलेला आहे. हा आनंद संत योहान प्रेषित याने आपल्या जीवनामध्ये अनुभवलेला होता आणि तोच आनंद आपल्याला शुभ वर्तमानाद्वारे आपल्याला दिलेला आहे. संदेश मलाकी आजच्या पहिल्या वचनामध्ये सांगत आहे, तो दिवस येत आहे ज्या दिवशी सज्जनांचा, नीतिमान जीवन जगणाऱ्यांचा अभिमान होणार आहे,
त्यांची वाढ होणार आहे, त्यांना चांगलं आरोग्य लाभणार आहे, त्यांचा बहुमान त्यांना मिळणार आहे. परंतु जे वाईट जीवन जगत आहेत, गर्विष्ठपणाचं जीवन जगत आहेत, त्यांचा नाश होणार आहे, त्यांचा पर्दाफाश होणार आहे. आणि तो दिवस म्हणजे प्रभूचा दिवस आहे. आपण जवळजवळ लिटर्जिकल कॅलेंडर उपासना वर्षाच्या जवळजवळ शेवटच्या रविवारी आलेलो आहोत. आणि ह्या रविवारची वाचनं आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. तो कधी येणार आहे हे कोणालाच ठाऊक नाही. संत पॉलला वाटले की ते अह्यात असताना, म्हणजे ते अस्तित्वात असताना प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. आणि ही सुवार्ता त्यांनी लोकांना सांगितलेली होती की प्रभू येशू ख्रिस्त लवकरच पुन्हा येणार आहे. म्हणून थेसलोनिकराच्या काही लोकांनी असा विचार केला की जगाचा अंत होणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहेत, तर आपण कशाला काम करावं. ते निष्काळजीपणाचं, आळशीपणाचं जीवन जगू लागले. अशा वेळेला संत पॉल त्यांना सूचित करत आहे की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे आणि त्याची तयारी म्हणून आपण आपल्या कामामध्ये मग्न राहिले पाहिजे. आपण आपल्या कार्याशी, आपल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहिलो पाहिजे. जो कोणी प्रामाणिक राहतो, जो कोणी नीतिमानाचं जीवन जगतो, त्याला बहुमान मिळत असतो आणि तो बहुमान आहे स्वर्गराज्य. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे, यावर आपला विश्वास आहे. तो पुन्हा येऊन यथायोग्य न्याय करणारा आहे. तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करणारा आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने मरणाद्वारे मृत्यूचा, सैतानाचा, पापाचा, अंधकाराचा पर्दाफाश केलेला आहे, पाडाव केलेला आहे, नाश केलेला आहे. जो कोणी नीतिमानाचं, सत्याचं जीवन जगतो त्याचा विजय होत असतो. आणि जो कोणी सत्याचं, प्रामाणिकपणाचं जीवन जगतो त्याच्यावर अन्याय होतो. ह्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुम्ही जेव्हा सत्याचं, प्रामाणिकपणाचं जीवन जगता, तुमच्यावरती अत्याचार होतील, अन्याय होतील, तेव्हा घाबरू नका, चिंता करू नका, भिवू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे. मी तुमचं संरक्षण करणार आहे, मी तुमचं सांभाळ करणार आहे, म्हणून भिवू नका. पुढे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, सत्य तुम्हाला मुक्त करणार आहे. आपल्या देशाचं ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते. सत्याचं, प्रामाणिकपणाचं, पवित्रपणाचं जीवन जगण्यासाठी परमेश्वराची कृपा, आशीर्वाद आपल्याला लाभावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन.